जय गुरु. जय गुरु. जय गुरु. पण एक जय दोन गुरु. मिनिटं वाट बघू. झूमला कोणाला प्रॉब्लेम आले का? कारण की मला झूम सुरू व्हायला बराच वेळ लागला. हो, थोडा नाही वेळ काही लागला. प्रॉब्लेम. ठीक आहे, चला, म्हणजे मी एकटाच नाहीये. कोण आलेत? तर सुकेशाताई आल्यात, सीमाताई आल्यात, माधवीताई दळवी. वा, माधवीताई दळवी आणि सुकेशाताई पण आल्यात. सर आपण आता सप्टेंबर मध्ये जी परीक्षा आहे त्या हम्म. परीक्षेच्या मध्ये अजून एक परीक्षा होईल का, तीच आता डायरेक्ट परीक्षा आहे? मला आठवत नाही, पण बहुतेक करून आमची एक सराव परीक्षा झाली होती असं वाटतंय मला. पण पण मी सप्टेंबर एकदा बघतो. चाल सप्टेंबरच्या परीक्षेला जी 2 पुस्तकं दिली तो तोपर्यंतचाच अभ्यास आहे ना, त्याच्या पुढचा अजून नाही पुस्तकाचा नाही काही? नाही नाही, ही दोनच पुस्तकं या परीक्षेसाठी आहेत, याच्या बाहेर काहीही नाही. म्हणजे बाळबोधचं आणि प्रारंभचं विसरायचं असं नाहीये बरं का. हो, नाही नाही, नाही, ते तर आहेच. ते ते त्याच्यावरतीच हे आहे पुढे. हा, हा, बहुतेक करून हा त्या बेसवरच हा पुढे आहे. आधारित आहे सगळं. बरं. नाही, पण मी का विचारलं की हा. आपण काल ते प्रेरक रूपाचं बघितलं ना, जे वर्ब्स होती ती प्रेरक रूपातली, हो. ती मी पुस्तकामध्ये बघत होते, ते मला दिसली नाहीत, मग नाही नाही, म्हणून मी पुस्तकं नाही, त्यांनी फक्त इथे खादयती म्हणजे खिलवणे, खाऊ घालणे, हे प्रेरक रूप एवढी जास्तीची माहिती तुम्हाला दिली आहे. नाही, पण तसं अम, म्हणजे त्या ह्याच्यात बाकीच्या व्हर्ब्सचा त्या ह्याच्यात प्रकार करायला असं येईल का, अशा दृष्टीने मी बघत नाही होते. नाही नाही नाही. आणि जरी आला तरी मला एक सांगा विशाखाताई, आपल्याला जो वाटेल तो करायचा, चुकला तर आपण चिंता का करायची? नाही करायला, पण म्हणजे कारण की असेल आपण तर म्हणजे मार्कांसाठी तर काही करत नाही होत. नाही, मार्कांसाठी म्हणून नाही, मी काय मी माझ्या स्वतःच्या अभ्यासासाठी हो, बरोबर आहे, पण असा आता आपल्याला चार्ट बरोबर आहे. बनवला होता की जर वर्तमान काळात असेल तर कसं लागतं, भविष्य काळात कसं होतं, आ- भूतकाळात कसं होतं, तसं हम्म. असं प्रेरक रूप आणि असं पण म्हणजे असेल तर. आपण मागे एका ह्याच्यामध्ये बघितलं होतं की आज्ञाचं वेगळं रूप होतं, गच्छ म्हणजे जा म्हणणं असं. तर तशा टाईप, हम्म. तर ते मी बघितलं तर ते पुस्तकात आहे काही पुढे हो, बरोबर त्याची. आहे, ते तुम्ही आता हा येईल आपल्याला पुढे. हा, तसं मला प्रेरक रूप दिसलं नाही, म्हणून नाही, मी प्रेरक रूप हे धातूचं रूप आहे ताई. प्रेरक रूप हो, ही विभक्ती रूप नाहीये ते. नाही हो, नाही, धातूचंच धातूचच आहे. असलं तरी ते धातूचंच आहे. वर्बला वेगळं होतं ना, जसं आपण भविष्य हो. काळाला जरा थोडस वेगळं लावतो, जरी हो. धातू तोच असला तरी तसं. म्हणून मी ते बघत होते. हो, पण म्हणजे प्रत्येक धातूचं प्रेरक रूप हे तशाच नियमाने होईल असं नाही. प्रत्येक गणातल्या धातूला वेगवेगळ्या प्रकारे ते होत. हा, म्हणूनच त्याच्याबद्दल काही त्यामुळे आहे का असं असं मी नाही बघत नाही, होते. अभ्यासक्रमात असं काही नाही. पण काही नाही. आपल्याकडनं अपेक्षा अशी आहे की तुम्ही जशी ही नवीन गोष्टी शिकता, तसं तुम्हाला साधारणतः अंदाज यायला लागायला पाहिजे की खाद वरून खादयती झालंय, चल वरून चालयती झालंय, आई मुलाला चालवते, हम्म. पठतीवरून बरोबर. पाठयती झालंय. आता हे साधे साधे तरी नक्की आपल्याला लक्षात राहायला पाहिजे, आणि मग पुढे जेव्हा तुम्ही जाल ना, तेव्हा हळूहळू हळूहळू तुम्ही वाचता वाचता अरे हे तर प्रेरक रूप दिसतंय. बरोबर. ही शब्दांशी आणि धातूंशी ओळख जेव्हा होते ना, तेव्हाच हे लक्षात येतं. असं पाठ करून काही होणार नाहीये. पाठ करण्याकरता नाही, मी फक्त हा. असं म्हणजे चार्ट केला ना की मला लक्षात, म्हणजे डिफरन्सेस लक्षात आले की माझ्या लक्षात पटकन राहतं, हाताखालनं गेलं की, म्हणून मी ते बघत होते. आलं लक्षात माझ्या काय तुम्ही म्हणताय. अगदी. पण आपण म्हणजे जसं वर्तमान काळ आणि भविष्य काळाची रूप सगळी लिहून काढली होती ना, हा. गमिष्यामी गमिष्यावह, तसं खादयतीची तुम्हाला पाठ्यपुस्तकात मिळणार नाहीत.
तुम्ही स्वतः आता हे नवीन शिकलात ना, मग खाद आहे ती लिहून काढा तुमचं तुम्ही. नाही मी काढीन ते, पण मी पुस्तकात होणार असेल तर मग आता नाही त्याच्याबद्दल काही बघणार जास्त, म्हणून मी ठेवलं होतं बाजूला. ओ, हा पण आता ठीक आहे. ते आता बघेन. म्हणजे माझं मला फक्त तेवढंच विचारायचं होतं. हा चालेल, मग आपण सुरू करायचं का? हो. ते 10 वाजून 8 मिनिटं झालीत. हो, 8 मिनिटं झाली, पण आपल्याला विद्यार्थ्यांच्या सगळ्यांच्या शंकाही निरसन करायला नाही नाही, पाहिजे ना. शंका बरोबर आहे. ते माझ्याही शंका होतीच ती. त्यामुळे मला शंका ती विचारणं हरकत नाही. माझं कुठे बरं, हा इकडे हे आपल्याला, हा, हा. सर 2 दिवसाचं रेकॉर्डिंग तुम्ही टाकलंयत का? मी हो कालचं कालचं टाकलंय की नाही मला आठवत नाही, पण माझा व्हिडिओ टाकलंय अपलोड करायचा फक्त राहिला असेल. टाकलंय कालचा कालचं टाकलंय. कालचं टाकलंय ना? हो, मग सगळे हो. अप टू डेट आहेत. आता आजचं आज रात्री करीन मी. नाही नाही, ठीक आहे. हा, मी नव्हते ना 2 दिवस, म्हणून मी हो विचारलं, हो बाकी काही हो नाही. हो. तब्येत ठीक आहे ना? हो हो, तब्येत ठीक आहे. अच्छा, चला ठीक आहे. काल आपण हे एक सुभाषित बघितलं होतं, आणि माझ्या मते लताताई करत होत्या का हो. छायाताई करत होत्या? नाही, मी करत होते लता. हा ठीक आहे. हा, करा बघू ताई, एकदा पटकीने हो संपूर्ण सुभाषित वाचा. हो. उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः रथैः रथैः. रथैः रथैः हम्म, ही कुठे इथे इकार नाही ना सर? आहे ना रथै. रथ ई आहे ना रथै. रथै हा म्हणजे 2 मात्रा आहेत. हा, मग ई आहे ना, रथै होतं ना. हा, निसर्गाचा इथं इ. उच्चार आहे तो. हा. हा, न मग ही ई झाला म्हणल्यावर ह ला पण ईच लागला पाहिजे, म्हणून मनोरथै मनोरथैः ई. इ हा. न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगः हा, मृगाः. मृगाः. हा, अन्वय मनोरथे रथैः रथैः नाही कार रथैः म्हणा, रथैः. मनोरथैः हा. मनोरथैः कार्याणि न सिद्धन्ति हम्म, उद्यमेन उद्यमेन ही कार्य म्हणजे कार्याणि का नाही, उद्यमानेच. उद्यमानेच हम्म, सिद्धन्ति हम्म. सुप्तस्य सिंहस्य मुखे मृगे मुखे मृगः मुखे मृगाः. मृगाः स्वयं न हि प्रविशन्ति. बरोबर आहे. हा. आता तर अर्थ अर्थ हिंदी मधला वाचला तरी चालेल, आणि त्याचा मराठीत करा. मनोरथे से कार्य सफल नहीं होते, वो तो प्रयत्न से ही सफल करते हैं. हा. सोए हुए सिंह के मुख में मुंह नहीं प्रविष्ट होता, स्वयं में नहीं प्रविष्ट होता. हा, मग आता तुम्ही तुमच्या भाषेत मराठीत सांगा बघू आता अर्थ. हिंदी तर तुमच्या समोर मांडलंय, संस्कृतही हा मांडलंय आता. हो, म्हणजे काय नुसतं विचार करून मनोरथ, मनोरथला मनोरथ म्हणा. मनात आणून मनोरथ म्हणजे मनात आणून कार्य कार्यात कार्य सफल होत नाही, हा, ते प्रयत्नाने सफल करता येते. बरोबर. जसे की नाही आहे इथे, पण झोपलेला सिंह हा, हरिण मृग म्हणजे हरिण ना. हा, झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण येऊन स्वतः येऊन, स्वतःहून स्वतः येऊन आपण म्हणतो ना, स्वतः स्वतःहून. स्वयमेव म्हणजे स्वतःहून. स्वतःहून येत नाही. बरोबर, प्रवेश करत नाही, हा, प्रविष्ट होता स्वतःहून म्हणजे प्रवेश प्रवेश. प्रवेश करत नाही. बरोबर झालं. आता खालचा भावार्थ भावार्थ बघा एकदा. जो मनुष्य अपनी इच्छाओं को पूर्ण करना चाहता है वह परिश्रम करे. म्हणजे जो मनुष्य आपल्या इच्छा पूर्ण करायच्या असतात, ज्या मनुष्याला आपल्या इच्छा पूर्ण करायच्या असतात त्याने परिश्रम करावे करावेत किंवा केले पाहिजेत. केले पाहिजे. हम्म. कारण केवळ इच्छा करून कार्य पूर्ण होत नाही. ताई, मनोरथच शब्द वापरा. मनोरथच वापरू का? हा, केवळ मनोरथ पूर्ण होत नाही. केवळ मनोरथाने मनोरथाने काम होत नाही, कार्य हम्म, होत नाही किंवा काम होत. काम होत नाही. हा, त्याच्यासाठी परिश्रम करणे आहे.
करावेच लागतात. करावेच पाहिजे, करना ही चाहिए, हा. करावेच पाहिजे, करावेच लागते. हम्म. झोपलेल्या सिंहाच्या मुखात किंवा तोंडात तोंडात हरिण स्वतःहून येत नाही, त्याच्यासाठी त्याला परिश्रम करणेच प्राप्त आहे. बरोबर आहे. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात तोंड हरिण स्वतःहून स्वतःहून चालत जात येत नाही. जात नाही, त्यासाठी त्याला परिश्रम करणे प्राप्त आहे, म्हणजे गरजेचे आहे. बरोबर. हा, बरोबर. आलं लक्षात? हो. हा. आता तुमच्या आयुष्यातला एखादा प्रसंग सांगा बघू. भावार्थ आणि त्या प्रसंगाला उद्देशून भावार्थ सांगा. मला मागे जावं लागेल, पाहावं लागेल सांगायचं ते. अगदी सोपं आहे ना. आता परीक्षेतच सांगू शकतो ना आपण. नाही आपण का परीक्षा कशी? हो ठीक आहे, चला परीक्षेचं सांगा. चला, हरकत नाही. परीक्षेत आपण सहज आपल्याला नुसतं काहीच न अभ्यास करता यश मिळू शकत नाही. त्याच्यासाठी बरोबर. आपल्याला अभ्यास करूनच यश प्राप्त होतं. हो, पण कष्ट मग करून. मनोरथाचा कुठे संबंध आला याच्यात? आपल्याला समजा मार्क्स जास्त घ्यायचे असले, त्यासाठी त्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतात. हो, बरोबर आहे. पण मग मनोरथ हे याच्यामध्ये कुठं आलं? मनोरथ म्हणजे इच्छा. हा, इच्छा म्हणा किंवा इच्छा काय असायला पाहिजे? काय केली होती तुम्ही? पहिला नंबर यायला पाहिजे, पैकीच्या हा, मग पैकी हे व्हायला वाक्य नको पाहिजे. कळायला की हा, मी हा. पहिला मग नंबर यायची इच्छा खूप आपल्याला जेवढे मनात मार्क्स बाळगली मिळवायचे होती, ठरवले होते त्याप्रमाणे परंतु ते मी मार्क्स कष्ट मिळवले केले त्यात. नाहीत. हा, आणि तर मी कष्ट केले नाहीत त्यामुळे म्हणून माझा पाहिजे पहिला तेवढे नंबर आपल्याला आला यश नाही. मिळाले. त्या पाहिजे तेवढे यश मिळालं नाही. हा, म्हणजे आपण नुसतं मनात ठरवून चालत नाही, चालत ते प्रत्यक्षात कृतीत घडून निष्ठ- आणवावं लागतं. बरोबर. सर, जसं आम्हाला संस्कृत शिकायची इच्छा होती पुष्कळांना, म्हणजे हा, हा. हा. तर तो संस्कृतचा वर्ग सुरू केल्याशिवाय जमत नाही. नुसतंच म्हणून होत नाही की मला संस्कृत शिकायचं. तो वर्ग अटेंड करायला. सुरू झाला आहे कळल्यावर निदान आपण थोडी तरी धडपड करून त्या वर्गात जायला पाहिजे, अगदी तेव्हा ते बरोबर. कळलं. बरोबर, अगदी बरोबर. कारण की तुमच्याच आता क्षेत्रामध्ये निशिगंधाताई हो. सांगायचं म्हणजे तुम्ही मनातनं खूप इच्छा बाळगता किंवा निश्चय केलेला असतो की हो, या माणसाच्या डोळ्याचं ऑपरेशन मी व्यवस्थित करणार आहे. ठीक आहे, प्लॅनिंग पाहिजे, उद्दिष्ट पाहिजे, ध्येय पाहिजे, पण शेवटी कृतीतच उतरवावं लागतं. म्हणजे सर, ह्याच्यात एक म्हण अशी मराठीतली ह्याला सूट होईल का ती? हा, बोला. की जसे प्रयत्न वाळूचे कर्ण रगडिता तेलही गळे. थोडीफार, पण इथे जवळ आपण जवळ येत नाही स्वतःसाठी. हा, पण थोडीफार जुळेल याच्याशी, पण तरी मनोरथ किंवा आपण निश्चय नुसता पण मनात ते करणं हे त्याच्यातनं उद्धृत होत नाहीये. नाहीये. हा, म्हणून मी म्हणतोय की पूर्णपणे लागू नाही पडणार ती म्हण. हो, पूर्ण नाही, हा जनरल होते. हा, पण ही जी आहे. सर, हा, काय, कोण बोलतंय? मी छायाताई. हा, बोला ना ताई. म्हणजे असं मला म्हणायचं, आपल्याला शरीर सुदृढ करायचंय आपलं, किंवा आपल्याला निरोगी ठेवायचंय, तर त्याच्यासाठी आपल्याला व्यायाम करणं गरजेचं आहे. नुसतं मनोरथ करू म्हणून चालणार नाही बा. व्यायाम केला प्रत्यक्षात तर त्याचा आपल्याला हे होईल. नुसतं बसल्या जागी काहीच न करता बसून राहिलो आणि फक्त सुदृढ निरोगी राहिलं पाहिजे, किंवा आपण शरीर व्यवस्थित राहिलं पाहिजे असं नुसतं म्हणून होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला व्यायाम करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. अगदी दररोजच्या जीवनातलं उदाहरण दिलं ताई तुम्ही. हा. आणि ही अगदी सगळ्या आपल्या लोकांना, आपल्याला ही लागू होते. हा. आपण खूप ठरवतो की नाही, आता 1 जानेवारी, आता मी व्यायाम करणार, सकाळी हिंडायला जाणार, काय 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 विचारू नका. मनोरथांचे पेव फुटतात त्यावेळेला. हो. आणि मग नवीन वर्ष फेब्रुवारी संपला की सगळे बरोबर. बरोबर आहे, सगळ्यावर विरजण पडतं. हो. चालेल, पुढे जाऊ. पण आता दुसरं. हा, कोण घेत आहे आता? लताताई झाल्या, आता अपर्णाताई येत. उद्यमः साहसं धैर्यं बुद्धिः शक्तिः पराक्रमः षडेते यत्र वर्तन्ते तत्र दैवं सहायकृत्.
हा. तर आता हे जेव्हा मध्ये येतं ना, आणि जेव्हा आपण श्लोकामध्ये म्हणजे एखाद्या तालबद्ध किंवा वाक्यरचनेमध्ये आपण म्हणतो ना, तेव्हा बुद्धी हम्म. शक्ती असं म्हणायचं असतं. हा. हो हो हो. उद्यम सांगितलेलं तर आहे. साहसम धैर्यम हम्म. बुद्धिशक्ती ते पराक्रम. क्रम पण हा जो पराक्रम नाही म्हणायचं, पराक्रम, कारण की ते शेवट आलेलं आहे. हो. हा, पण बाकी सगळे जे बुद्धी विसर्ग ना, बुद्धी हा शक्ती उद्यम, हा. हम्म. हा, म्हणा आता. हो. उद्यमः साहसं धैर्यं बुद्धिः शक्तिः पराक्रमः षडेतेव पराक्रम. यत्र वर पराक्रमः. इथे असं बुद्धी केलं तसं करायचं नाही का? शेवटी आहे नाही की नाही, शेवट आहे, कारण की ते वाक्याच्या शेवट हा येतं ना, त्यामुळे तिथं त्यानंतर हा आपण ते विराम करायचं घेणारच नाही. आहोत. बरोबर. ओके. हा. हा, षडेते यत्र वर्तन्ते तत्र दैवं सहायकृत्. बरोबर. हा. तर आता बघा, उद्यम आपण शब्द नुकताच बघितला होता, साहस बघितला होता, धैर्य माहितीये, बुद्धी माहितीये, धैर्य. शक्ती माहितीये, पराक्रम माहितीये. बर. नंतर षडे ते माहिती नाही आता, ठीक आहे, हरकत नाही. पण यत्र माहितीये, वर्तनते माहितीये, तत्र माहितीये, दैवम माहितीये, आणि हो सहाय्यकृत म्हणजे सहाय्याशी संबंधित काहीतरी असलं पाहिजे. हो बरोबर. हो. म्हणजे अं, आता अन्वय वाचा. हा. उद्यमः साहसं धैर्यं बुद्धिः शक्तिः पराक्रमः एते षट् यत् वर्तन्ते तत्र दैव सहायकृत् भवति. हम्म. मी डायरेक्ट अर्थ सांगते. हा, सांगा सांगा सांगा, हरकत नाही. उद्यम म्हणजे आता इथे प्रयत्न. प्रयत्न प्रयत्न. हा. माणसाने उद्यमशील साहस. राहायला पाहिजे, म्हणजे काय, प्रयत्नशील राहायला पाहिजे. बरोबर. प्रयत्नशील राहायला पाहिजे. हो. हा. प्रयत्न. नंतर साहस म्हणजे हिंमत साहसला साहस म्हणा, किंवा हरकत नाही. साहसच. हा. साहस शिवाय धैर्य, हम्म. बुद्धी, शक्ती, पराक्रम हे 6 जिथे आहेत तिथे दैव सहाय्य करतं. दैव आपल्याला मदत करतं. हा. सहाय्यकृत म्हणजे सहाय्यता, किंवा ज्याला म्हणतात ना, की सहाय्य करणारे होते. हम्म. सहाय्य करणारे होते. होते. हा, भवती आहे नाही का? बरोबर आहे. हम्म. येतंय लक्षात. अं, हो हो. हा, आता भावार्थ म्हणजे घ्या मग. भावार्थ. म्हणजे दैव किंवा भाग्य त्यांचीच मदत करतं किंवा त्यांनाच सहाय्य करतं ज्यांच्याकडे हे सगळे गुण आहेत, जसे की प्रयत्न, साहस आहे, धैर्य आहे, बुद्धी आहे, शक्ती आहे, पराक्रम आहे. हे 6 जिकडे ज्यांच्या जवळ आहेत तिकडे त्यांना आपलं दैव किंवा भाग्य मदत करतं. बरोबर ते आहे. एक या. हिंदीत आहे बघा. हा, काय बोला. ते, शिद्दत से चाहो तो काय पुरी कायनात, तसं आहे का हे? हम्म, माहिती हम्म, नाही. हम्म, नाही तसं हम्म. नाहीये मोस्टली. नाही, वेगळं तसं आहे जरा. नाहीये. हा हा, तसं नाहीये. व्यवहारातलं उदाहरण आता काय सांगणार? पण हो, तुम्ही बघा ना, भाग्य, जे भाग्यवान लोक आहेत, आपण म्हणतो ना, काय भाग्यवान माणूस आहे तो. हा, आणि जर का आपण त्याचं उदाहरण बघितलं, तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आहेत असं दिसतं बघा. आहेत आहेत असं दिसतं. म्हणजे हे ज्याच्याजवळ आहे त्याला म्हणजे आपण म्हणतो तो लकी आहे, पण तेव्हा त्याच्यामध्ये हे सगळं गोष्टी असतात म्हणूनच त्याला दैव पण मदत करतं असं. बरोबर आहे. म्हणजे आता हम्म. मोदींचं एक्झाम्पल घ्या, भाग्यवान आहेत ते. आपण म्हणतो ना, काय भाग्यवान हम्म. माणूस आहे, पंतप्रधान झाला. हो साधा हो चहा विकणारा माणूस पंतप्रधान झाला. हो. पण आता बघा ना, त्यांच्याकडे प्रयत्न, त्यांनी लहानपणापासून प्रयत्न केले, संघाचं हम्म. प्रचारकाचं काम केलं, देशभर हम्म. हिंडले, हम्म. स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली. हम्म. बरोबर. हिंमत हो. हिंमत होती हम्म. म्हणूनच ते सगळ्या मोठे मोठे लोकांपर्यंत
नाही तोंड देऊ शकतो. तोंड देऊ पुरून शकले उरले किंवा सगळे. अनेक संकट हम्म. प्रसंगांना प्रचारक असताना त्यांना तोंड द्यावं लागलं. शिवाय हो. संयम ठेवला. कुठलाही संकट संयम आलं तरी ठेवला, बरोबर आहे. धीरज, संयमाने संकटावर मात केली. बरोबर आहे. बुद्धी त्यांची तर आहेच त्यांच्याकडे. हम्म. बुद्धी आहे. देवाच्या कृपेने त्यांना बुद्धी हो. लाभलेली आहे, पण त्यांनी ते वापरतायत. हम्म. स्वतः सशक्त आहेत, योगासनं हो. करतात, हो. हम्म. बरोबर. हो. आणि पराक्रम हा फक्त आपण रणांगणावर दाखवायचा नसतो, नाही. तर भारताच्या पूर्ण लष्कराला आज ते उत्तम नेतृत्व देऊनही त्यांच्या पराक्रमाची योग्य फळं आपल्या देशाला मिळवून देत आहेत. हाही एक पराक्रमच असतो त्या सेनापतीचा, हम्म. हम्म. शाग. बरोबर. हो. हो. आणि हे तुम्ही कुठल्याही भाग्यवान माणसाच्या बाबतीत बघा हो. हम्म. किंवा भाग्यवान स्त्रीच्या बाबतीत बघा. इंदिराजींच्याही बाबतीत हम्म. तुम्हाला याच गोष्टी जाणवतील बरं का. हम्म. आपल्याला त्यांची राजकीय मतं कदाचित काहींना पटतील, काहींना पटणार नाही, ती गोष्ट वेगळी आहे. पण आपण हम्म. जेव्हा म्हणतो की खूप भाग्यवान बाई होती ती, पण त्या हम्म. बाईमध्ये हे सगळे गुण तुम्हाला दिसतात. हम्म. शिवाजी महाराजांचंही उदाहरण आपण ठेवू शकतो. अगदी म्हणजे नशीब साथ देतं एखाद्याला यश हम्म. होताना, तेव्हा त्याच्याकडे हे गुण हम्म. असतात म्हणून नशीब त्याच्या मागे उभं राहतं. हम्म. चालेल, पुढचं. कोण येत आता? अपर्णाताई नंतर माधवीताई आहेत. हो. अलसस्य कुतो विद्या अविद्यस्य कुतो धनम् अघनस्य कुतो मित्रम् अमित ध आहेत. ओके. अधनस्य कुतो मित्रम् अमित्रस्य कुतः सुखम्. हा, अन्वय. अलस्य विद्या कुतः हा, नाही, हे अविद्यस्य चुकलंय. अलसस्य पाहिजे होतं आणि अलस्य अलसस्य झालेले. अलसस्य विद्या कुतः अविद्यस्य धनं कुतः अधनस्य मित्रं कुतः अमित्रस्य सुखं कृतः. क्वेश्चन मार्क दिला. बरोबर आहे, हा क्वेश्चन मार्कच आहे ना. आता हम्म. बघा, आळशाला कुठून मिळणार विद्या, हो की नाही? हम्म. अविद्य माणसाला धन कुठून मिळणार? हम्म. निर्धनला मित्र कुठून निर्धन मिळणार माणसाला मित्र कुठून मिळणार? आणि आणि ज्याला मित्र मित्र नसलेल्या नाही माणसाला सुख कसं सुख मिळणार? कुठून मिळणार. हम्म. आहे ना, खूप खरी म्हणे ही. हम्म. बघा ना, आणि अर्थामध्ये त्यांनी दिले, आलसी को विद्या कहाँ से आएगी, मूर्खों को धन कहाँ से प्राप्त होगा, निर्धन के मित्र कैसे होंगे, और जिसके मित्र नहीं है उसे सुख कहाँ से मिलेगा. हम्म. म्हणजे बघा विद्येचं किती महत्व दिलेलं आहे. एक विद्या आली की धन येतं, धन आलं की मित्र मिळतात, मित्र आले की सुख मिळतं. हो. म्हणून आपल्याला जे लहानपणापासून आपले पालक सांगायचे की अभ्यास कर, विद्या प्राप्त कर. कारण की बाकी या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या अनुषंगाने येतातच, बरोबर. आणि विद्या मिळवण्यासाठी आळस बाजूला ठेवायला लागतो. आता इथे कुतो वापरलेला आहे बघा. मूळचा काय शब्द असेल तो? कुतः. कुतः. बरोबर आहे. कुत्र. मी कसं सांगितलं होतं, संस्कृत मधल्या कुठलाही शब्दाला हा ओ असा येत नाही. हम्म. रामो राजमणी सदा विजेतेमध्ये रामह होतं, त्याला आपण रामो म्हणत होतो. तसंच कुतहला कुतो म्हणलेलं आहे.
ओके. ठीक आहे बघा. अलसस्य कुतः. हा बघा, आणि पुढे गेल्यावर अमित्रस्य कुतः सुखम म्हणलेलं आहे, हम्म. बरोबर. हो. आणि अधनस्य अलसस्य म्हणजे कुठली विभक्ती आली? षष्ठी. नाही ताई ताई, एक मिनिट त्यांना बोलू देत. अविद्यस्य. हा, य या सगळ्या म्हणजे कुठल्या आल्या? षष्टी संबंधकारक. षष्टी संबंधकारक. बरोबर आहे. एकवचन. हा, एक्झॅक्टली बरोबर आहे. हम्म. हा, हम्म. रामस्य रामयोः रामाणाम षष्ठी होतं ना. बरोबर. हा, ठीक आहे, छान. आणि बघा अ अ अ लागला, फक्त अलसस्य म्हणजे मध्ये अ नाहीये, पण अविद्य, अधनस्य, अधन, अमित्र म्हणजे नकारार्थीसाठी अ वापरतो आपण. हो. मंगल, अविद्य. बरोबर. अमंगल हम्म. नाही का, मराठीमध्ये आपण नाही का म्हणतो अमंगल झालं. हो. हा, तो त्यातला हा अ हा उपसर्ग लागून विरोधार्थी शब्द बनतो. हम्म. आलं लक्षात? हो. हो. चालेल. हा, भावार्थ तुम्ही वाचला होतात का? नाही वाचलं. हा, मग मराठीत तर तुम्ही आता भावार्थ सांगा बघू. एक विचारू का? हो हे हो, हम्म. एक मिनिट, त्यांना जरा संपू देत, मग तुम्ही विचार प्लीज. चालेल. हा, आळशी मनुष्य अभ्यास नाही करू शकत. नाही विद्या अभ्यास नहीं नाही पढ़ करू सकता. शकत. आळशी मनुष्य अभ्यास करत नाही. पण आता इथे हिंदीमध्ये आळसी मनुष्य विद्या नहीं पढ़ सकता असं म्हटलंय ना. हा, कारण की तो विद्या म्हणजे खरं हे विद्या नाही पड सकता आहे जरा थोडस मला खटकतंय, हम्म. पण म्हणजे विद्या आळशी मिळवू शकत मनुष्याला नाही. विद्या कुठून विद्या येईल? मिळवू हा, शकत नाहीत. हा, मिळू शकत. कारण की तो मिळवायचा प्रयत्नच करत नाही म्हणून विद्या मिळत नाही. हम्म. म्हणजे त्याला डोकं नाही असं नाहीये, त्याला डोकं आहे. पण तो मिळवू शकत नाही. हा, केवळ असं. आळसामुळे तो पुस्तकच हातात धरत नाही. ओके. तसं अविद्यस्य कुतो धनम. हा, ज्याच्याकडे विद्या नाही त्याच्याकडे धन येणार नाही. किंवा बरोबर आहे, कसं येईल? हा. बरोबर आहे. अधनस्य कुतो मित्रम. हा, ज्याच्याकडे धन नाही त्याला मित्र मिळत नाहीत. आणि बरोबर, अमित्रस्य कुतः सुखम. ज्याच्याकडे मित्र नाहीत त्याला सुख मिळत नाही. बरोबर, किंवा सुख कुठे मिळेल? हा. करेक्ट. बघा आपल्या संस्कृतीमध्ये सुखाची व्याख्या किती छान केलेली आहे. आणि म, की ज्या माणसाला मित्र असतात त्याला सुख मिळतं. आणि तुम्ही विचार करून बघा, आजूबाजूला आपल्यावर प्रेम करणारी माणसं असणं एक केवढ्या मोठ्या प्रकारचं सुख आहे. हो. म्हणून बघा, लग्न आपलं झालं आणि आपण आशीर्वाद घ्यायला गेलो की म्हणतात सुखी भव, हो की नाही? हो. म्हणजे याचा हो. अर्थ तुम्हाला तुमच्या जीवन साथीदाराकडनं प्रेम मिळो. कारण की त्या बरोबर. प्रेमामध्ये सुख आहे. कोणी असं नाही म्हणत की तुम्हाला तुमच्या जीवन साथीदाराबरोबर भरपूर पैसा मिळो. हम्म. हम्म. ठीक आहे. हो. ठीक. अजून कोणाला काही शेअर करायचं आहे का याच्यामध्ये, म्हणजे स्वतःच वाक्यात काही? म्हणजे सुख म्हणजे नुसतं पैशाच्या याच्यात मापायचं नसतं असं मला वाटतं. ते बरोबर आहे ताई, पण ह्या सुभाषितामध्ये तसं काही अध्यारूत नाहीये. नाही तसं नाहीये, पण सुख म्हणजे मित्र परिवार किंवा नातलग किंवा जे संबोधन चांगल्या प्रकारे एकमेकाशी संवाद साधू शकतील, हे करतील असं. बरोबर आहे, बरोबर आहे. हा, म्हणून त्याच्यासाठी मित्र पाहिजेत. मित्र पाहिजे. हा, विचारांची देवाणघेवाण, सुख दुःख जाणून घेणं एकमेकांचं. बरोबर आहे.
आता मला एक सांगा, कोणी हा विचार केला का की अधनस्य कुतो मित्र, त्याच्याकडे धन नाही त्याला मित्र मिळणार नाहीत, म्हणजे सगळेजण तुमच्या पैशाला चाटायला आजूबाजूला यायला पाहिजेत का हो? केवळ तुमच्याकडे तुम्ही लक्षाधीश करोडोपती आहात म्हणून तुम्हाला मित्र मिळायला पाहिजेत का? नाही. हा, मग इथे लक्षाधीश असेल म्हणून मित्र मिळणार नाहीत. नुसते पैशाचे चाहते मिळतील. हा बरोबर आहे. म्हणजे आता इथे अधन म्हणजे काय अध्यारूत आहे? धन नसलेला. नाही, नाही वाईट मार्गाचा पैसा नाही. असेल तर आता सांगतो, धन हे फक्त आपल्याला धन म्हणलं ना की दुर्दैवाने आपल्या पैसा ते डोळ्यासमोर फक्त पैसाच येतो. हो. पण जर का तुमच्याकडे एखादं चांगलं कौशल्य असेल, कला असेल, हे पण आपलं धनच आहे. हो. तुमचा चांगला स्वभाव हे देखील एक मोठं धन आहे. तुम्ही खूप हुशार आहात, खूप पैसेवाले आहात, पण जर का तुम्ही प्रचंड तुसडे आणि माणूस घाणे असाल तर येतील का हो मित्र? नाही. नाही. बरोबर, म्हणजे नुसता धनचा अर्थ पैसा नका समजू. हो. विद्येचं धन असतं, कलेचं धन असतं, कौशल्याचं धन असतं. माणसांना आत्मसात करण्याची पण एक हे असते. हो, पण त्याच्यासाठी आपल्याला त्यांच्या दुःख जाणून घेऊन त्या दुःखावर अ, काहीतरी त्यांना प्रेमाने त्यांच्या दुःखात मदत विचार करावा. करायची आपली प्रवृत्ती हो. असावी लागते. हो. लोकांना उपयोगी पडायची वृत्ती असावी. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. आणि लोकांना उपयोगी पडणं खूप अवघड असतं बरं का. हो. जगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे ती म्हणजे कोणीतरी कोणाच्या तरी उपयोगी पडणे. नुसतं शाब्दिक बळ न देता झटलं पण पाहिजे, म्हणजे मदत पण केली पाहिजे तेवढीच बोलण्याच्या बरोबरीने. बरोबर आहे. आणि मदत ही केवळ पैशाचीच नसते, तर मदत ही कित्येक वेळेला शब्दांनी देखील होते, चांगल्या शब्दांनी. हो. आपल्याला म्हणजे कळतच नाही ते. विद्या सुद्धा हा म्हणजे नुसता आपण अभ्यासाच्या दृष्टीने नाहीये. म्हणजे तुम्ही कुठलं तरी कला कौशल संगीतात हे केलं तरी ती हो, सुद्धा विद्याच आहे. ती सगळ्या प्रकारची विद्या त्याच्यात आली. बरोबर, अगदी बरोबर. आणि ती जर का विद्या तुमच्यात असेल तर तुम्ही तुमची कला सादर करून देखील अर्थार्जनासाठी जे काही लागतं ते कमवू शकता. हो. तुमच्याकडे चांगली विद्या असेल, तुमच्याकडे चांगली कला असेल तर तुमच्या कलेचे अनेक चाहते पुढे तुमचे मित्रही होतात. ठीक आहे, चालेल, आपण पुढे जाऊया. माझ्या मते बहुतेक हा धडा आज संपलाय. आपल्याकडे वेळ आहे, पण मग आपण कुठल्या एक याची उजळणी करायची आहे का, काही वाटतंय का कोणाला? मला एक प्रश्न आहे. हो हो, सॉरी, तुम्ही ते म्हणला होतात मगाशी. हा, बोला. आपण म्हणजे हे जे आपण कुतो किंवा रामो असं जे म्हणत होतो ना, रामो राज म्हणे, तर हा, ते फक्त पुल्लिंगी शब्दांचाच असा उपयोग होतो का? हो हो, ते कायम विसर्ग नाही, पुल्लिंगी असं नाही, पण तो शब्द ओ काढायचा आणि अह करायचं. ओके. हा, म्हणजे ज्याला आणि शक्यतो म्हणजे पुल्लिंगी शब्द जास्त त्याला विसर्ग आहेत. विसर्ग संधी हा, आहे. कारण की विसर्ग आहे ना तो. बरोबर. हा, म्हणजे आता विसर्ग म्हणजे ज्याच्या कुतहला काही शब्दाला असं लिंग वगैरे नाहीये. नाहीये, पण ते कुतो हा, ह झाल्यामुळे त्याचा कुतो, तसं राम हाच रामो राम. झालं. आणि ही गद्य रचनेसाठी वापरली जातात कुतो बरोबर. वगैरे. पण मला म्हणजे असं दिसलं नाही की आता माला टाईप जर कुठला असेल तर त्याच्यामधलं दिसलं नाही, म्हणून नाही आठवलं नाही नाही. नाही नाही नाही, त्याच्यामध्ये. आणि हे शक्यतो तुम्हाला अकारांत शब्दाच्या पुढचा विसर्ग असेल तर त्याचं ओ असं होतं. अच्छा. हम्म. म्हणजे उदाहरण तुम्ही म्हणाल की माला याहा, या शब्दाला माला यो का नाही केलं? नाही, तिथे ते माला याहाच आहे. बरोबर. सर, काल मला तुम्ही धातू चालवून मी सांगायचं येतोय होतं आज. तुमच्याकडे, येतोय हा, येतोय तुमच्याकडे. मी नाही विसरलेलो. मी तुम्हाला वध धातू दिला होता किंवा अजून एक दिला होता.
तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही करणार आहात आज. तर आता मी फक्त मध्ये कोण आहेत आता? निशिगंधाताई आहेत का आता? अं, पुढचं कोण मी घेणार होतं? माधवीताईंच्या नंतर असते, माधवी दळवीताईंच्या नंतर. अच्छा, माधवीताई झाल्या ना? नाही हो व्हायच्या? माझं आताच झालं. अच्छा अच्छा, म्हणजे मीच आहे. हा, तर हा. आता आपल्याला आत्ता म्हणजे निशिगंधा त्यांना प्रश्न विचारण्यासारखं काही नाही आता, पण तुम्हाला काही दोन गोष्टी सांगायची इच्छा आहे का निशिगंधाताई? कशाबद्दल? या कुठल्याही गोष्टीत, श्लोकांबद्दल? या श्लोकांबद्दल म्हणा, किंवा तुम्हाला या धड्यामध्ये तुम्ही जे काही शिकलात त्याबद्दल तुम्हाला काय दोन शब्द बोलायचे, तुम्हाला काय कळलं की जे इतर वर्गाला कळणं अपेक्षित आहे तुमच्याकडून? नाही, मी गेले 2-3 दिवस नव्हतेच, त्यामुळे मला 2-3 दिवसात काय झालं ते माहित बर, नाहीये. ठीक आहे, पण ठीक आहे. तरीही हा आत्ताचा श्लोक आहे ना, हा खूपच छान आहे, मला आवडला तो. म्हणजे सगळ्यांनाच हं, आवडतो अर्थात. रसस्य तो अतिशय प्रसिद्ध श्लोक आहे. तेव्हा त्याच्याबद्दलच म्हणजे खरं विचार करण्यासारखं आणि आपल्या स्वभावात ते आणण्यासारखी गरज आहे, की खरंय. आळस पहिल्यांदा मुख्य म्हणजे झटकून टाकला पाहिजे आणि त्याच्याशिवाय पुढे आयुष्यात काहीही मिळणार नाही. हे बेसिक, हे अगदी प्राथमिक सांगणं आहे या श्लोकातलं. तेव्हा ते लहानपणापासून अंगी बाळणं हे खूप महत्वाचं असतं. अगदी बारीक सारीक गोष्टीत म्हणजे अगदी उठल्यापासून अंथरूण आवरण्यापासूनची प्रत्येक गोष्टीतली आळशी मनुष्याची जी वृत्ती असते ती सोडून द्यायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. आळस हा आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे. हा, प्रत्येकच गोष्टीत तो नडतो. खरंय, खरंय. चालेल. ठीक आहे. मग आपण आता निशिगंधाताईंनंतर सीमाताई सोनसळे, तुम्हाला काही सांगायचंय का? तुम्ही पण माझ्या मते ताई 2 दिवस नव्हतात ना? हो, एक दिवस नव्हते, पण नाही म्हणजे नाही विचारायचंय. बर, ठीक आहे. मग वैजयंतीताई जोशी? विद्याताई तेंडोलकर? म्हणजे एवढंच लक्षात आलंय की हे सुभाषित वगैरे आपण वाचतो, त्यांचे संधी विग्रह करून जर हे केलं तर अर्थ समजायला खूप सोपं जातं. बरोबर आहे. जिथे जिथे शब्दाची फोड करता येईल तिथं करायची. हा, तिथे केली तर. ठीक आहे, हरकत नाही. पुढचं कोण आहेत आता? कपिलजी आहेत का? आहे ना. हा, तुम्हाला काही बोलायचं या सुभाषितांपैकी काही वेगळा अनुभव? नाही, काही वेगळा प्रश्न नाहीये मला आता. बर, ठीक आहे. रुपालीजी? त्या नाहीयेत आता. ऐकतायत पण ना बोलता येत नाहीये. बरोबर आहे, त्यांची शस्त्रक्रिया झाली आहे नाही का? हो. बर बर बर, ठीक आहे, ठीक आहे.